नमस्कार, जय शिवराय, जय अहिल्या. मी कविता खरात. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि हा माझा भाई आहे, भाऊ सुरेश खरात. नमस्कार. आता आम्ही फर्स्ट ब्लॉग शूट करतोय. आम्ही गावी आली आहे. तर आमच्या गावचे घर कसं आहे, फॅमिली कशी आहे, किंवा घराच्या आजूबाजूला कोणती झाडे आहेत किंवा काही अवजारणं आहेत शेतीची. कोकणामध्ये जी तुम्हाला जे फ्रूट मिळतील किंवा फळं मिळतील चांगली, जे फणस असेल, आंबे असतील, गावठी आंबे म्हणजे जे कोकणातले लोकलचे, हापूस वगैरे असं काही नाही, संकरित नाही, ते बघायला मिळतील. आमचं गावचं काम कसं चालतं, म्हणजे आपण म्हणतो ना, तुम्ही जे म्हणता ते चुलीवर तुम्ही जे बघितलं नसेल, त्यामुळे चुलीवर जेवण कसं बनवतो आणि ते त्यासाठी लाकडं वगैरे कशी फोडतात वगैरे जमा केली जातात. पावसाळ्याची सोय आताच करून उन्हाळ्यामध्ये 4 महिन्याची सोय आम्ही आता कशी करतो ते तुम्हाला थोडक्यात आम्ही दाखवतो. सर्वात पहिला आमचं घर दाखवतो. हे बघा, हे आमचं घर आहे आणि आमच्या घराचा व्ह्यू खूपच सुंदर आहे. म्हणजे मागच्या साईडला ह्या घरामध्ये आम्ही सगळे एक 22 माणसं राहतो. 22-23 माणसं पूर्ण 26 आता थोडी वाढलेत माणसं. 26 माणसं राहतो पूर्ण एकाच फॅमिली मधले आहे. आणि आमची अजूनही जॉईंट फॅमिली आहे. सगळे कामानिमित्त कुठे बाहेर राहत असतील तरी सणासुदीला एकत्र सगळे येतात आणि एकत्र फुल मजा वगैरे करतो आम्ही. खूप आमच्या बहिणी पण येतात. सगळे एन्जॉय करतो आणि सगळे खूप मजा करतो आम्ही गावी. आणि खूप म्हणजे काम, ड्युटी, काम प्रत्येकाचे आहे, त्याच्यामुळे आम्ही मुंबईला राहतो. पण खरं म्हणजे आम्ही जे वर्षभरातून एक वेळेसच असं वाटतं की पूर्ण आयुष्य जगून घेतल्यासारखं, पूर्ण वर्षभराचं एकदा जगून घेतल्यासारखं असं वाटतं. कारण इथे एवढं भारी क्लायमेट आहे, एवढं मस्त, सगळे एकत्र असले की खूपच भारी वाटतं. तुम्ही घराचा व्ह्यू सुद्धा बघू शकता. वरती 2 नारळाची झाडं आहेत मस्त आजूबाजूला. आणि पूर्ण झाड आहे. हा एक आंबा, आपला आंबा पण दाखवू कसा आहे. आंबा हा असा आहे, ह्याला आंबा धरत नाही, पण आम्ही ह्याला तोडला नाही कारण हा आम्हाला खूप असं सावली देतो. आम्ही ह्याच्या खाली बसून खूप लहानपणापासून आमच्या खूप आठवणी येते आंब्याखालच्या. खूप मोठा असा आंबा आहे. आणि आम्ही कोकणात राहतो, म्हणजे तुमचं एक म्हणणं झालं लोकांचं की कोकणात म्हणजे आंबे वगैरे सगळं आहे. जे पश्चिम महाराष्ट्रात असतं तेही कोकणात आहे. आमच्याकडे तुम्हाला सगळे भेटेल. ऊस बघायला मिळतील, कलिंगड बघायला, तिकडे ऊस पण आहे, कलिंगड आहे. आमच्याकडे सुपारीची झाडं पण आहेत. ते सुपारीची झाड ते एंट्रन्सला आहेत पूर्ण, म्हणजे सुरुवातीलाच घराच्या. खूप छान आहे. तिकडे एक पेरू आहे आणि इकडे बघा असं हे ट्रॅक्टर वगैरे आहेत. हा वाडा आहे गुरांसाठी. गुरं पण आहेत. कोकणामध्ये तुम्हाला बघायचं असेल तर गुरं पण दाखवतो तुम्हाला. या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आमच्या शाळा पण बकरी पण मिळतील, पण त्या थोड्याशा लांब असल्यामुळे तुम्हाला आता आम्ही दाखवतो. तिकडे त्या वाड्यामध्ये, दुसऱ्या वाड्यामध्ये आहे. गुरांचा गोठा आहे. आपण मुंबईला सनसेट बघायला समुद्रकिनारी वगैरे जातो, पण इथे आम्हाला रोज घराच्या आमच्या मागच्या साईडला सनसेट बघायला दिसतो. मी खूप वेळा तो फोटो क्लिक केलेला आहे, कधीतरी पोस्ट नक्कीच करेल. आणि हे बघा, असं आम्ही सर्वजण असे मिळून एकत्र काम करतो. हा छोटा भाऊ आहे आमचा. खूप लग्न घरी असल्यापासून तो एवढे काम करतोय. तुम्हाला वाटलं मुंबईला जातो, गावाला आल्यानंतर फुल खूप परत झाडू वगैरे मारणार. सकाळी उठले की आता झाडू घेतो. सगळं काम. हे आमचे तात्या आहे. हे आपण आले की सगळं घराच्या भोवती प्लास्टिक वगैरे पडला तर सगळं हा दादाचा छोटा मुलगा आहे. तिला हाय कर. एक महत्त्वाचं म्हणजे सगळे लाकडं वगैरे कशी फोडतात. तर काही जणांना माहिती असेल, काही जणांना नसेल माहिती. हे इथे आमच्या आबा मास्टर माइंड आहेत, ते फोडण्यासाठी एक्सपर्ट आहेत. आबा दाखवा फोडून एक लाकूड कसं फोडायचं. परफेक्ट नेम असं सगळ्यांनाच नाही जमत आणि ती कला सगळ्यांकडेच असते. एक गाव 2 तुकडे. हे आमचे छोटे काका जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहेत. आमच्या घरातील एक म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट तात्या आणि काका. आपली विहीर आहे. काही ठिकाणी बावडी म्हणतात, काही जणांना काही विहीर म्हणतात. त्यामुळं आणि खोल आहे आमची. हे सगळं तोडायचं नंतर. तोडायचं म्हणजे हे कशामुळे रुजलायचं, कारण हे जेव्हा पक्षी बिया खातात त्या फळाच्या, अच्छा, ते ओलाव्याचं येऊन टाकलंय आणि त्यामध्ये ते रुजलंय ते. ओके. ओ बघा, उडून गेला पक्षी. हे बघा, या नारळाचे झाड आहेत हे अशा आजूबाजूला. आणि इकडे पण मागे हा छोटासा फणस आहे. आणि बाई, तो कोणतं झाड आहे? हे त्याच्या मागचं झाड आहे, ते कट केलं होतं ना आपण, कटिंग करतो, शेप देतो, त्याचं झाड आहे. आणि हा घराच्या मागचं साईड आहे.
कौलारू घर आहे आमचं. कोकणात गरमी असते त्यामुळे कौलारू घर एकदम बेस्ट. आणि गरम सव अजिबात होत नाही. तुम्ही आतमध्ये आलात की घरामध्ये जरी आलात तर थंड वातावरण तुम्हाला मला घरातून आतून दाखवतो. पहिला आम्ही आमचा मागचा आंबा. हे आमची बहिणीला कपडे होते गावाला, असे कपडे होतात. वॉशिंग मशीनचा असं वगैरे काही नाही. हाताने एक्सरसाइज पण होते माणसाची. हां, आणि विहिरीचं पाणी आमचं डायरेक्ट कनेक्शन आहे. आम्हाला असं काढावं पण नाही लागत. लाईट गेली तर काढतो आम्ही. मला एक कोकणातली खास पद्धत पण दाखवतो. एक लाकडं भरून ठेवण्याची. हां, आम्ही लाकडाचं स्टोरेज कसं करतो पावसाळ्याची सोय. आता फोडत्याला बघितलं तुम्ही लाकडं जे पप्पा माझे फोडत होते. स्टोरेज म्हणजे आता हे स्टोरेज. 4 महिने पाऊस असतो आमच्याकडं जोरात. 4 महिने स्टोरेज असं करून ठेवलं जातं. जे आम्हाला पुढे म्हणजे पाऊस चालू झाल्यानंतर जे वापरता येईल जाईपर्यंत. सिलेंडर वगैरे सगळं. आमच्याकडे गोबर गॅस. गोबर गॅस जे म्हटलं तर नॅचरल एनर्जी ना. हो, नॅचरल एनर्जी पण आमच्याकडे आहे. इथून आम्ही वेस्टेज जे असतं, वेस्टेज म्हणजे अन्न म्हणा, काय शेणखत म्हणा, ते सर्व आम्ही ह्याच्यात टाकतो. ह्याच्यामध्ये नळ सोडलेला आहे. पाणी चालू करायचं आणि बघा तुम्ही बघू शकता शेणखत आहे आतमध्ये. ते वेस्टेज टाकायचं आणि ह्याच्यातून ते सडल्यानंतर आम्ही याच्यामध्ये शेण मिक्स करतो. आणि इथून ते पाणी झाल्यानंतर जे हे काय म्हणते त्याला, जे पातळ झालं जातं प्युरी टाईप होत आहे ते इथून इकडे गेलं जातं. त्या टँक मध्ये इथे एक मोठा टँक आहे. खाली कनेक्शन दिलंय. ओके. त्या टँक मध्ये सगळं ते साठतं आणि तिथं गॅस तयार होतो. आणि गॅस तयार झाल्यानंतर जे गॅस ह्या लेवलला वरती असतो. आणि जे शेण वगैरे आहे पाहिजे ते खाली असतं. आणि ते एक्स्ट्रा झालेलं शेण जे आहे ते इथून बाहेर येतात. हे स्क्रॅप टाकल्यामुळे लक्ष देणार नाही. म्हणजे कोंबडी वगैरे त्यामध्ये उड्या घेतात. त्यामुळे ते टाकून ठेवले. आणि तिथून ते बाहेर येतात. एक मागे कोंबडी वगैरे पडली त्याच्यामध्ये. ते त्याला बाहेर येता आलं नाही त्यामुळे आणि ह्याच्यात टाकून तुम्हाला दाखवता येणार नाही ते. आणि ह्याच्यातून गॅस बाई आतमध्ये डायरेक्ट आमच्या घरात जातो. लाईन मधून गॅस सरळ किचन पर्यंत जातो. किचन पर्यंत पूर्ण. म्हणजे गॅस संपला. मध्ये मुंबईला गॅसचे खूप तुटवडा होता. सगळीकडे गॅस विकत घेत होते वगैरे. इथं गावाला तुम्ही राहिलात तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी भासणार नाही. कारण गॅस जरी नसेल तरी आमच्याकडे गोबर गॅस आहे किंवा चुलीवरती जेवण बनवून. म्हणून गावचे जीवन जे आहे ते खूप सुखी, समाधानी आणि सर्व गोष्टी एकदम भारी आहेत. त्याच्यामुळे गावी खरंच नाही सांगता येत. गावाचं आणि शहराचं कंपॅरिझन तर कधी होऊ शकत नाही. चला आपण एक करू. पिकलेला फणस बघू. आता आपल्या फर्स्ट ब्लॉग मध्ये आपल्याला पिकलेला फणस भेटतो बघू. हे आमचे मिरवेल ब्लॅक पेपर म्हटलं. ब्लॅक पेपर हे मिरवेल आहे. आपली झाडं सोडली जे आपण मसाल्यामध्ये वापरतो. ही गावठी जात म्हणजे मोठ्या मोठ्या झाडांना चढली जाते. आणि असं हे जास्त वर जाते आणि ती आपल्याला काढता येत नाही. सगळ्याच लोकांना ते काढणं जमत नाही. म्हणून आता त्याला पर्याय म्हणून बुश मेरी म्हणजे जे छोट्या छोट्या प्लॅन मध्ये लावली जाते त्याला बुश मेरी वगैरे असं ते म्हटलं जातं. बुश मध्ये असं ठेवलं खांबे वगैरे लावून दिलं. आणि हे झाडावर चढतं. ते सिमेंट पोलवर वगैरे चढवलं जातं. हे पूर्ण झाडावर चढलं जातं. आणि ह्याला पण उत्पन्न भरपूर आहे. फक्त एवढाच विषय की हे काढायला थोडंसं अवघड पडतं. त्यामुळे त्यांनी त्यात ते छोट्या ह्याच्यामध्ये केलंय. ही पहिली कोकणातली. आता त्यांनी बुशमेरी केली पण हे कोकणातलं पहिलं असे होते झाडावरती. आता आंबा दाखवतो आम्ही. आमच्या अंगणातला सर्वात गुढा फणस पण दिसते. बरेच फणस आहेत. ती जांभळ होती ती तुटली वादळामुळे. 2 दिवसापूर्वी वादळ आलं होतं त्याच्यामुळे तुटली. हा आमचा ऊस आहे. कोकणातला पश्चिम महाराष्ट्रातला आहे. आपल्याला आंबा झाडावर काढून खायचं. पडलेला वगैरे काय ते बघा. आंब्याचं झाड आहे. पडला. आता आपण आंबा खाणार. बघू कसा होता. एकदम भारी. घराच्या जस्ट मागच्या साईडला हे आंब्याचं झाड आहे आमच्या. आणि त्याचा आंबा इतका गोड आहे, अप्रतिम आहे. आणि तुम्ही मुंबईला असं कट करून वगैरे खात असाल पण असं खाण्याची एकदम भारी. म्हणजे साखरेपेक्षा गोड असे आंबे तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटणार. हा छोटा आंबा आहे. हापूस वगैरे असं नाही. गावठी आंबा आहे. पण याची चव एवढी गोड आहे की आम्हाला दुसऱ्या आंब्याची कमी भासतच नाही किंवा दुसरा खावा असं वाटत नाही. आम्ही आल्यापासून सकाळी उठले की सगळे आमच्याकडे काय होतं की लोक आले की कुठेतरी हापूस आंबे शोधायला जातात. तर आमच्याकडे तसं नाही. हे ह्याच आंब्यावर बघा एवढा गोड आहे ना, भरपूर गोड. आणि दरवर्षी पण धरतो भरपूर असा. आणि याची साल आहे ना जी वरची ती सुद्धा इतकी गोड आहे की आम्ही ती सुद्धा खातो. खूप छान आहे. जास्वंदीचं फूल आहे. ते कढीपत्त्याचं झाड आहे.
खूप फुलांची झाडं वगैरे होते वांगे सध्या. तो हे वांग्याचं झाड आहे धरलेले धरलेलं आहे आणि गावठी आहे गावठी. गावठी वांगे. हे आपण जो शेतीत बघतो वांग्याचे झाड बाजारामध्ये येतात ते एक 6 महिन्यात 8 महिन्यात झाड मरून जातं. एकदा बहर आला पण ह्याला रिपीट येतं. आता जरी हे काढून झालेलं आणि पुन्हा याची छाटणी केली की पुन्हा मग ते यायला चालू झाले. आता हे आम्ही 3 वर्ष झालं 3 वर्ष झाड आहे. आणि जर तुम्ही बघितलं असाल की ह्यांच्या मठात कारसिद्धेश्वर महाराजांच्या मठात नाही कुठलं मठ कोल्हापूरचा तुम्ही जे हे केलंय रानटी वांग्याला जे तयार केलंय तेही भरपूर वर्ष टिकतात आणि हे न तयार करताही भरपूर वर्ष टिकतात. तर आता मग टिकलेला फणस शोधू भेटते. तर आपण पिकाला फणस भेटतो बघा. मागच्या साईडला आहे बघा. ही आमची नवीन वहिनी आहे, त्याची बायको. माझी हो तुझी. हे बघा, हे नारळाचे झाड आहे उंच. आता हा फणसाला आमच्या फणस धरलेला असतात आणि ते खूप पडतात खाली. आपला पहिला ब्लॉग आपला पिकलेला फणस भेटतो बघू. हा चला चलो. नॅचरल चढतो वरती. शेळी बिडीचा वापर काय आहे हो माझा भाई आता वरती चढणार आहे. तो कसा चढतो ते. वरती चढ आपण पाडू नका. हो. दोन मिनिट. ओ माय गॉड बघा कसं पडतो. रसाळ फणस आहे रसाळ कोकणातला. ओ माय गॉड भारी वाटतं यार. रसाळ फणस आहे कोकणातला. काही लोकांना आवडतो काही लोकांना आवडत नाही. हा गोड आहे. गोड आहे आणि जरा जास्त पिकलं आहे. आता आपण खाऊ. माझा पर्सनली फेवरेट हा आहे. तसं होण्यामध्ये गेलं कसं पटकन खेळल्यासारखं. महत्वाचं म्हणजे हे आहे बिया ह्या बिया आहेत फणसाच्या आणि ह्याची भाजी म्हणून जाते. एवढी ते बारकी सुकट असते कोकणामध्ये. त्याला जवला म्हटलं जातं, गोलमाई म्हटलं जातं. तो टाकून याची भाजी बनवली जाते. माहिती आहे तुला याची भाजी बनवली जाते. एवढी भाजी होती ना ठेचून त्याच्यामध्ये टाकायचे. वरचं ठेचल्यानंतर वरचं थलपर निघतं साल ती काढून त्याची भाजी बनवली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मातीमध्ये आता याच्यामध्ये मातीमध्ये ओले करायचे म्हणजे मातीमध्ये सुकून ठेवायचे आणि ते पावसाळ्याला जेव्हा पाऊस वाढतो तेव्हा ते थंडीमध्ये ते भाजून खाल्लं जातं. ते पण लय भारी लागतं. आणि कोकणात आणि तुम्हाला इथं आम्ही कोकमी दाखवलं असतं पण तिथं इथं उपलब्ध नाही आहे. कोकमी तुम्हाला दाखवलं असतं आमच्या इथं. ते जरा लांब दुसऱ्या आमच्या याच्यामध्ये त्याच्यावर नंतर आम्ही नंतर व्हिडिओ बनवू. तिथे आमची मोठी विहीर आहे ती पण तुम्हाला दाखवू. पण हे असं नाही की बाबा एक फणस खाला त्याचे घरे खाले फेकून दिला असं काहीच नाही. आता त्याच्यामधला जो हा पार्ट आहे त्याचंही मला नक्की माहिती नाही. काहीतरी लोणचं वगैरे बनवलं जातं असं म्हणतात. हा पार्ट आहे ना मी कधी बनवलेलं नाही आणि पण त्याचं बनवलं जातं. याचं हा जो आहे तो आतला त्याला काय पावा काय म्हणतात. पाव म्हणतात. भुईमुगाची शेंगा दाखवतो मला. भुईमुगाची आम्ही शेतामध्ये पिकवतो म्हणजे तेली आणि कुठं तयार करतो. हे सुपारीचे झाड आहेत छोटे छोटे आणि हा फणस पडल्यावरतून खाली तो उचलायचा. रताळ्याचं वेल म्हटलं त्याला म्हणजे स्वीट पोटॅटो. आणि तुम्ही कलिंगडाचा वेल बघितलं नसेल हे आपल्याकडे कलिंगडाचा वेल आहे. याला आता थोड्या दिवसांनी जवळ थोड्या दिवसांनी कलिंगड धरतील. हे बघा इथं फुलं यायला चालू झालेत आणि आपल्याला एक फळ बघू याच्यामध्ये दिसतं काय. हा नाही अजून फळ यायला नाही झालं त्याला. आता फुलं यायला चालू झाली त्याला. बघू फळ भेटतं का आपल्याला. नाही अजून फळ यायला नाही. आणि हे आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पण आहे पावसाळ्यामध्ये असतं आणि याची
काळूचं भाजी फतफत एवढी असं मस्त ना. कोकणातील फेमस पदार्थ आहे काळूचं पातळ फतफत असं हे म्हणतात. आमच्याकडे कार्यक्रमाला याची भाजी ठेवली जाते. आणि आळूवड्या जे आळूवड्या पण म्हणतात. छोटे काही कार्यक्रम असते त्याला ठेवले जाते. परत आपल्याला आता हे अननसच आहे त्याच्यामध्ये लावलंय. आणि हे मिरचीच आहे झाड. याला आता फुलं यायला लागलेत. आता थोड्यासून फळंही येते. आणि हे सुपाऱ्या आहेत. लावले हे सुपारीची नवीन लावलेले आहेत. आणि हा चिक्कू आहे का बाई? हा चिकू आहे. हे आंब्याचं आहे. आणि काही लोकांनी काजू झाड बघितलं सर. एक महत्वाचं दाखवतो. काजूचं झाड. मम्मी थांब तुला पण दाखवते मी. हे आमचं काजू झाड आहे. हा. हे बघा आपलं झाड असं. हे जेव्हा नवीन येतं म्हणजे आपल्या जेव्हा मागच्या साईडला बाई मागे खूप वर्षापूर्वी असे खूप मोठी हे होतं मोठी ना. बाग होती ती बाग आम्ही नंतर जळाली. थोड्या वेळाने काढून टाकली. हा, खूप त्याला असे मोठे मोठे. ते आता एक मला वाटतं थोडंफार पुढे ते तुरे आले होते. ते नंतर गेले म्हणजे धरलं नाही. तर एज नाही तेवढं धरायचं 2 वर्ष. ते झाड 3 वर्षांनी धरतं. ओके. दुसऱ्या वर्षीपासून त्याला तुरे यायला लागतात. पण आम्ही तुरेची छाटणी करतो म्हणजे का झाड मोठं व्हावं. आणि आता ह्या वर्षी नाही आता याला पुढच्या वर्षी धरतील. आम्ही असं एकच लावलं होतं. आणि पेरू दाखवले. याला धरले होते. झाड आहे. खूप पेरू धरले होते पण बाईच्या लग्नाच्या छोट्या टायमाला मुलांनी ते वगैरे सगळे आले छोटे काढून छोटे नेले. मुलं सर्वांनी. खूप भरपूर पेरू धरले होते. आणि मला वाटतं वर्षातून कंटिन्यू आम्ही आता बघतोय ना हा. एक 2-3 वेळा तरी धरला असेल. हा ना? 2 वेळा तरी पेरू असतात. आता एक नाही म्हटलं तर एवढ्या झाडावर एक 70-80 पेरू होते. अगं अरे बापरे. छोटंच झाड आहे पण 70-80 होते. आता आपल्याला आपण फणसाची भाजी जे बनवतो हा. ते जरा फणस फोडायचं चालू आहे. काकीने फोडते त्या टाकून. आता इथे काकी फणस फोडते बघा. हे मुंबईला राहते पण फणस कशी फोडते बघा. मग जर बघा एक नंबरच बोलला बघ. आता ह्या काकीला कुठे नाही म्हणून दुसरी काकी यायला लागली बघ. नाही नाही फोडते मम्मी पण फोडते. मम्मीच्या हाताला चीक लागलाय. तेल लावलं रे. जास्त तेल लागलं त्याच्यामुळे. या काकी प्रॉपर कोकणातल्या आहेत. लागली मदत परत हेल्प लागली. ते की नवणारच नाही मोठा फणस आहे. हे इथं आम्ही बॉटल्स घेऊन ठेवली. हा ऑइल लागतं त्याला कारण चीक लागतो खूप. त्यांना हल्ला केला म्हणजे आपण तेल वापरायचं. हा. आता एक काही जणांना माहिती नसतं काय? हे कसं काढायचं. वरचा डिंक आहे तो कसा जमा करायचं माहिती नसतं. हा. त्याच्यात एक छोटासा पार्ट घ्यायचा कट करून आणि हे त्याच्यात थोडं पाणी पाणी टाकायचं टाकायचं. ओके. आणि याला असं हे करून सगळं म्हणजे पाणी टाकल्यानंतर तो जास्त हे होत नाही आणि सगळं असं एकत्र येतो. ते बघा हा आणि सगळ्याच फणसांना असं डिंक नसतो. हो. काही फणसांना असतो काही फणसांना कमी असतो. ह्या फणसाला जरा जास्त डिंक आहे. याची भाजी करायची. तेव्हा हे असं 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 करून हे आपण हा बघा डिंक काढलाय. हा. तुम्ही सगळं हाताला लावून घेता कपड्याला लावून घेता आणि त्यामुळे घाबरता किंवा फणस कसा साफ करायचा. आता आमच्या काकींना वगैरे आयडिया सगळी त्याची माहिती आहे. त्यामुळं त्यांनी ते करतायत. अजिबात घाबरत नाही त्या फणस कापायला. तुम्ही हाताला डिंग वगैरे लागून ते कापत नाहीत. पण हे सोपी आहे आणि तुम्हाला जास्त करून कोकणात लोकांकडनं ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या बघायला मिळतील त्याच्यातल्या. सांगितलं ना कोकणात आहे, तिला पण प्रॉपर कोकणातले आहे त्याच्यामुळे त्यांना फणस एका झटक्यात फोडला त्यांनी. माहिती आहे कसं तोडायचं वगैरे. आणि याची भाजी करतो आम्ही आता. कसं करतात भाजी ते. केली जाते आणि हा पिकलेल्या फणसाची आपण ते हे सुकून वगैरे घरे सुकून ठेवले जातात. आणि हे पिकलेलं नाही, हा कच्चा फणसाची भाजी कच्चं करतात. आहे. हा. पिकलेल्या घराचे सुकून ठेवले जातात आणि ह्याचे पण बारीक करून सुकून ठेवले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं कुठलाच पार्ट सुकवलं जात नाही. त्याचे वेपर्सही होतात जे आपण तुम्ही बघत असाल माझ्याला बघितलं असेल. हो हो. मला सांगायची गरज नाही. आणि त्याच्या बियांचे देखील ठेचून भाजी केली जाते ह्या त्याच्यामध्ये. बिया म्हणजे जो त्याला पिकलेला नाही त्याच्या बिया आम्ही त्याच भाजीमध्ये वापरतो. हो. तर हा व्हिडिओ इथंच संपवतो आम्ही. खूप मोठा व्हिडिओ होतोय आणि म्हणजे जेवढं आम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवता येईल तेवढं एक मागून आवाज येतो. एक मशीनचा थोडा आवाज येतोय. मी बंद करायला सांगतो दादाला. मागून आवाज येत होता. दादाला आता मशीन बंद करायला सांगितली आहे. तर आम्ही बोलत होतो की ह्या व्हिडिओमध्ये आम्हाला जेवढं काही दाखवता येईल फर्स्ट ब्लॉकमध्ये तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या गोष्टी बाकीच्या राहिलेल्या आहेत ते आम्ही नेक्स्ट टाइम तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू. आमच्या विहीर वगैरे राहिले, बकरी राहिले आहेत, अजून काही झाडं वगैरे राहिले आहेत कोकणातली. अजून आपण आमचं नेक्स्ट टाइम तिकडचे मध्ये वाडा आहे तिकडे आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे. बऱ्याच फळं फळं वगैरे असतील खूप गोष्टी आहेत. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ आम्ही आधी बनवायला पाहिजे होता भरपूर. खूप तो आमच्या कार्यक्रमामुळे जरा वेळ झाला. नाही तुम्हाला आमचे कोकणातले कार्यक्रमही दाखवता आले असते. बऱ्यापैकी मी वगैरे कसं माझ्या झालं. इन्स्टाला टाकलेले आहेत.
फंक्शनचे रील्स बनवलेले आहेत ते Instaचा बघू ID. शकता. माझ्या इंस्टाचा आयडी आहे कॉप्स कविता खरात म्हणून आहे. नक्की बघा. आणि आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचं आमचं घर जे वगैरे काही गोष्टी home राहिलेल्या tour आहेत. वगैरे दाखवेल. आणि आमची तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे आम्ही स्टार्टिंगला फॅमिली दाखवायला पाहिजे होती. आमची खूप मोठी फॅमिली आहे आणि ती फॅमिली तुम्हाला दाखवायची सगळे राहिलेली आता आहे. सगळे कसे घराच्या आजूबाजूला आता सगळे आणि एकत्र आमचं नाही असं आता भेटणार. सकाळचा वेळ असल्यामुळे सगळे आपापल्या कामात कामात बिझी बिझी आहे. आहेत आणि 26 माणसं एकत्र बोलून आणणं तर आमचं हा, हे पूर्ण होईल. वेळ जाईल आमचा. त्यामुळे आम्ही ते जरा थोडं हे केलंय. हा. आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आमच्याकडून बघायला आवडतील तुम्ही आवडतील. नक्की कमेंट करून Comment सांगा. करा. माझा भाऊ पर्सनली त्याचा एक युट्यूब चॅनल चालू करणार मी आहे चालू करणार आहे. लवकरच. सहकार्य करा. हा, तर मी त्याची आयडी मेन्शन करेन. नक्की त्याला सपोर्ट करा. आणि माझा देखील हा फर्स्ट ब्लॉग आहे तर तुम्ही मला आणि देखील हा support आमचा व्हिडिओ जे कोकणातलं जे कसं आहे जीवन ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कळू द्या म्हणजे कोकणामध्ये काय काय मिळतं काही गोष्टी म्हणजे तुम्हाला जे काय जो छोट्या छोट्या गोष्टींना जो आनंद आहे कोकणातला हा लांबपर्यंत पोहोचवा तुम्ही. हो, नक्की. आणि असंच हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून माझ्या बहिणीचे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर वाढू हा, दे. आणि हे सगळं फेमस वगैरे होण्यासाठी असं असं- काही नाही. असा विषय मला काही नाही. आठवणी ह्या माझ्या आणि साठवायच्या ही आहेत. कोकणातलं जीवन म्हणजे काही हा. लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही त्यामुळे पोहोचवा हा. भरपूर लोकांना. मला प्रत्येक चुलीवरचं मोमेंट जेवण. कॅप्चर करायला आता आणि काही त्या लोकांना आम्ही बघतोय म्हणजे मी सिटीमध्ये कधी जातो तेव्हा फणस हा गोष्ट म्हणजे मला ते लोक हाती लावत नाहीत. हो. जे गावाकडची कोकणात राहणारे लोक आहेत तीच फणस घेऊन जातात तीच फोडतात. हा. काही लोक आहेत ती मध्ये पॅकेटमध्ये बंद केलेले गरे वगैरे घेऊन जावा हे असं. आणि काही नॅचरली पण गोष्टी तुम्हाला इथं जे कसं सगळे आहेत त्या सगळ्या तुम्हाला बघायला भेटतील. बस माझं खूप दिवसापासूनचं म्हणजे स्वप्न होतं की आणि मला आमचं खूप दिवसाचं प्लॅनिंग होता बहिणीचं माझं प्लॅनिंग होतं की आपण ब्लॉग करायचा ब्लॉग तर करायचा. आज आम्हाला संधी मिळाली आणि आज खूप भारी वाटतंय आम्हाला की आज आम्ही पहिला व्हिडिओ केलाय. थँक्यू. जय शिवराय, जय इले असं सपोर्ट करा.